हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 12वी पासवर सरकारी सरळ सेवा भरती निघालेली आहे। वेतन 25,500 ते 81,100 असणार आहे। बघा, वयाची अट 18 ते 32 वर्षापर्यंत असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। CSIR नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट तेलंगणा हैदराबादवरनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला। ओपनिंग डेट 30 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 असणार आहे 6 वाजेपर्यंत। ज्युनियर स्टेनोग्राफरची ही ॲडव्हर्टिजमेंट आहे। अनरिझर्व 2 EWS 1 ST 1। अप्पर एज लिमिट बघा 27 वर्षे EWS आणि अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी आणि 32 वर्षे ST कॅन्डिडेटसाठी असणार आहे। जॉब रिक्वायरमेंट बघा, स्टेनोग्राफिक वर्क अँड ऑर सच अदर ड्युटीज ॲज असाइन्ड फ्रॉम टाईम टू टाईम बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी। लेवल 4चं पेमेंट असणार आहे 25,500 ते 81,100 ऑफ पे मॅट्रिक्स ॲज पर 7 CPC। ठीक आहे। 12वी पास 10+2 आणि स्टेनोग्राफर प्रोफिशियन्सी इन स्टेनोग्राफर ॲज पर प्रिस्क्राइब्ड नॉर्म्स फिक्स्ड बाय DOPT फ्रॉम टाईम टू टाईम। तर बघा, इथे दिलेलं आहे अलाउन्सेस, डिफरंट अलाउन्सेस दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता। तुमच्या सॅलरीमध्ये ते काउंट होणार आहे अलाउन्सेस। अदर कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचायच्या आहे। बघा, त्याच्यानंतर एज लिमिट 31/12ला ते पकडणार आहेत। रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे 5 वर्ष SC ST कॅन्डिडेटसाठी। वरतीच आपण ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघितलं आहे एज रिलॅक्सेशन 3 वर्ष OBC कॅन्डिडेटसाठी। ठीक आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो इथे एज रिलॅक्सेशन पुन्हा इथे दिलेलं आहे एक सर्व्हिसमॅनसाठी। मोड ऑफ सिलेक्शन बघा, इथे त्यांनी मोड ऑफ सिलेक्शन रिटन एक्झामिनेशन दिलेली आहे आणि ते तुमची टायपिंग टेस्टही घेतील। बघा, OMR कम्प्युटराइज बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ क्वेश्चन्स असणार आहे। मीडियम ऑफ क्वेश्चन इंग्लिश आणि हिंदी असणार आहे। इंग्लिश लँग्वेजमध्ये क्वेश्चन्स असणार आहे। ठीक आहे। जर सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन असतील तर इंग्लिश लँग्वेज। स्टँडर्ड ऑफ एक्झाम म्हणजे एक्झाममध्ये क्वेश्चन कोणत्या स्टँडर्डचे विचारणार आहे, तर 12वी पर्यंतचे क्वेश्चन विचारणार आहे। टोटल 200 प्रश्न असणार आहे। 2 तास 40 मिनिटांचा हा तुमच्यासाठी टाईम असणार आहे स्क्राईबसाठी। ठीक आहे, जे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे, आणि 2 तास नॉर्मल कॅन्डिडेटसाठी टाईम असणार आहे। रिटन एक्झामिनेशनमध्ये बघा, इंग्लिश लँग्वेज जो असणार आहे तो इंग्लिशमध्येच येणार आहे आणि जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स 50-50 मार्क, 50-50 क्वेश्चन्स असतील। हे प्रश्न हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये असतील। ठीक आहे। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे 0.25 मार्क्स। प्रोफिशियन्सी टेस्ट मी जसं म्हटलं होतं तुम्हाला की तुम्हाला प्रोफिशियन्सी टेस्ट पण द्यायची आहे। 10 मिनटं इंग्लिश किंवा हिंदी जो तुम्ही ऑप्ट कराल। स्पीड तुमची 80 वर्ड पर मिनिट असलं पाहिजे ज्युनियर स्टेनोग्राफरसाठी। टाईम ड्युरेशन बघा, इंग्लिशसाठी 50 मिनिटे आणि हिंदीसाठी 65 मिनिटे आणि इथे बघा स्क्राईबसाठी जास्त वेळ असणार आहे। प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट कशी प्रिपेअर केली आहे इथे करणार आहे, ते इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता। हाऊ टू अप्लाय ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला फॉर्म असा स्टेप बाय स्टेप भरायचा आहे। ठीक आहे। नो रिटर्न करस्पॉन्डन्स म्हटलं आहे, म्हणजे तुम्ही लिहून काहीच कन्वे करू शकत नाही, ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे। तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट। ॲप्लिकेशन फीबद्दल इथे काहीच दिलेलं नाही आहे। ॲप्लिकेशन फीबद्दल जर मला काही आहे
500 रुपीज नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन 500 रुपीज तुम्हाला भरायचे आहे. ठीक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला शेवटच्या पेजवर ऑनलाईन फी पेमेंटचं गेटवे दिसेल, तिथे तुम्हाला 500 रुपये भरायचं आहे. बघा, SC ST PWBD विमेन आणि परमनंट CSIR एम्प्लॉईज यांना फी माफ असणार आहे. बाकी सगळ्यांनी फी DD चलान पोस्टल ऑर्डरनी भरू नाही शकत, तुम्हाला ऑनलाईनच भरायची आहे. ठीक आहे. लिंक अवेलेबल असेल त्याच्यावर. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.